नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लास्ट लेक्चरला आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर बघितलं, त्याच्यात वेगवेगळे पॉईंट डिस्कस केले आपण. फॉर एक्झाम्पल आपण सर्क्युलर मोशन बघितलं, सेंट्रिपेटल फोर्स बघितलं, न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन लॉ असेल किंवा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल, हे वेगवेगळे टॉपिक आपण डिस्कस केले. किंवा मास आणि वेटचा डिफरन्स असेल किंवा सेंटरला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी ची व्हॅल्यू काय असते, 0 असते, हे पण आपण डिस्कस केलं. तर आता आपण ह्या सगळ्या टॉपिक वरती काही इम्पॉर्टंट प्रॉब्लेम जे बोर्डच्या दृष्टीने खूप महत्वाचे ते विचारले जातात, तर त्यांच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहे. बघा आता आपला फर्स्ट प्रॉब्लेम आहे, एन ऑब्जेक्ट टेक्स 5 सेकंड टू रीच द ग्राउंड फ्रॉम अ हाईट ऑफ 5 मीटर ऑन अ प्लॅनेट. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द प्लॅनेट. म्हणजे काय, आपण एक ऑब्जेक्ट आहे वरून रिलीज केला, एक विशिष्ट हाईट वरून आपण त्याला रिलीज केलं, हाईट दिली आपल्याला 5 मीटर, आणि तो रिलीज केल्यानंतर 5 सेकंदात त्या प्लॅनेटवरती पोहोचतो, ग्राउंड वरती. तर आपल्याला जी काढायचं आहे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर बघा आता गिव्हन लिहून घ्या. गिव्हन काय काय बघा, गिव्हन टी इज इक्वल टू 5 सेकंड. त्याच्यानंतर टोटल डिस्टन्स म्हणजे आपण त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतो, किती कव्हर केलंय त्याने, 5 मीटर. त्याच्यानंतर बघा आता u इज इक्वल टू काय असेल, 0 मीटर पर सेकंड. 0 मीटर पर सेकंडच का, कारण ज्यावेळेस आपण एखादा ऑब्जेक्ट एका विशिष्ट हाईट वरून रिलीज करतो त्यावेळेस इनिशियल व्हेलोसिटी त्याची 0 असते आणि त्याला व्हेलोसिटी देण्याची गरज पण नसते, कारण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे तो ऑब्जेक्ट खाली खेचला जातो सेंटरकडे परपेंडिक्युलर डायरेक्शनने. म्हणून जर ऑब्जेक्ट आपण एका विशिष्ट हाईट वरून जर रिलीज करतोय त्यावेळेस त्याची इनिशियल व्हेलोसिटी काय असेल, 0 असेल. आणि त्याच्या उलट आपण जर ऑब्जेक्ट जर खालून वरती फेकतोय म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शन कडून अपवर्ड डायरेक्शनला ज्या वेळेस जातो त्यावेळेस आपल्याला काहीतरी इनिशियल व्हेलोसिटी असते, पण त्यावेळेस फायनल व्हेलोसिटी आपण 0 घेतो. ओके, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जरी एक्झाम्पल मध्ये दिलेलं नाही पण ते आपल्याला समजलं पाहिजे. ओके, तर बघा आता आपल्याकडे एक लॉ आहे बघा, ही 9th ला आपण शिकलोय, S इज इक्वल टू ut प्लस हाफ AT स्क्वेअर, AT स्क्वेअर. बट आता बघा ऍक्सलरेशन A घेतो आपण तिथे, पण आता ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असल्यामुळे आपण तिथं स्मॉल g घेणार आहे. व्हॅल्यू पुट करा, S इज इक्वल टू काय, 5 मीटर इज इक्वल टू U इज इक्वल टू काय, 0 इंटू टी. टी ची व्हॅल्यू पण आपल्याकडे 5 सेकंड प्लस हाफ इंटू जी इंटू टीचा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर. ओके, तर काय झालं बघा आता, 5 इज इक्वल टू हा झाला 0 इज इक्वल टू हाफ इंटू जी इंटू 25. ओके, तर बघा आता हा 5 आणि हा 5 इथं राहिला फक्त 5 शिल्लक. तर काय होणार आहे, जी काढायचं आपल्याला, देअरफॉर जी इज इक्वल टू काय मिळणार आहे, आता हा 2 इकडे येऊन मल्टिप्लाय होईल आणि हा 5 मल्टिप्लाय इकडे येऊन काय होईल, डिवाइड. म्हणजेच काय मिळेल आपल्याला, देअरफॉर जी इज इक्वल टू 5 4 जार 24 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजेच ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय मिळालं आपल्याला, 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, चला आता नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा, द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी इफ द मास ऑफ ए इज ma. व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज हाफ that of its value on A. दिलेले काय बघा, गिवन काय आपल्याकडे, the radius of planet A is half the radius of planet B. म्हणजे बघा radius of planet A is half the, म्हणजे RA is equal to half the RB. म्हणजे जर रेडियसच्या दृष्टीने आपण विचार केला तर प्लॅनेट बी हा रेडियसने मोठा आहे. ओके, प्लॅनेट ए पेक्षा. त्याच्यानंतर सेकंड बघा काय दिलंय, आता आपल्याला असं मास पाहिजे प्लॅनेट बी चं की जेणेकरून आपल्याला प्लॅनेट ए चं जे काय ग्रॅव्हिटेशन आहे
त्याच्या हाफ हे प्लॅनेट बी चं ग्रॅव्हिटेशन असेल. म्हणजे बघा जी ऑफ बी इज इक्वल टू हाफ द जी ऑफ ए, ग्रॅव्हिटेशन ऑफ बी. ग्रॅव्हिटेशन ऑफ बी इज इक्वल टू 1/2 टाइम्स ग्रॅव्हिटेशन ऑफ ए. झालं. पुढे बघा आता आपल्याकडे एक स्टँडर्ड फॉर्म्युला जो काल आपण बघितला. ओके, जी इज इक्वल टू काय असतं, कॅपिटल एम किंवा जी एम, कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर चा स्क्वेअर. हा स्टँडर्ड फॉर्म्युला. पण आपल्याकडे दोन प्लॅनेट आहे ए आणि बी, म्हणून आपण तिथे काय करणार, फक्त तिथे लिहिणार असं एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फॉर प्लॅनेट ए इज इक्वल टू कॅपिटल जी तर सगळ्या युनिव्हर्स मध्ये कॉन्स्टंट असतो आणि मास ऑफ ऑब्जेक्ट ए अपॉन रेडियस ऑफ ऑब्जेक्ट आर ए. ओके, स्क्वेअर. अँड एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ प्लॅनेट बी इज इक्वल टू कॅपिटल जी दोघांसाठी सारखाच, मास चेंज होईल एम बी अपॉन आर बी चा स्क्वेअर. आता बघा आपल्याला काय दिलेलं काय काय बघा, याच्यावर आपण व्हॅल्यूज फाइंड करू शकतो. बघा जी बी आपण जर दोघांचा रेशो घेतला जी ए इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, जी बी काय आपल्याकडे कॅपिटल कॅपिटल एम बी अपॉन आर बी चा स्क्वेअर, टोटलला डिवाइड कॅपिटल जी एम ए अपॉन आर ए चा स्क्वेअर. ओके, पुढे जाऊन याची काय टर्म मिळेल आपल्याला बघा, जी एम बी अपॉन आर बी चा स्क्वेअर इंटू आर ए स्क्वेअर अपॉन जी एम ए. ओके, आता हा जी कॅन्सल, हा जी कॅन्सल. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बघा जी बी अपॉन जी ए इज इक्वल टू काय, आर ए अपॉन आर ए स्क्वेअर अपॉन आर बी, आर ए स्क्वेअर अपॉन आर बी. त्याच्यानंतर एम बी अपॉन एम ए, एम बी अपॉन एम ए इंटू आर ए अपॉन आर बी चा ब्रॅकेट स्क्वेअर. काय मिळेल याच्यावरून बघा, आर ए अपॉन आर बी जर काढला तर तो काय होईल, हाफ. म्हणजेच काय एम बी अपॉन एम ए इंटू हाफचा स्क्वेअर काय होईल 1/4. म्हणजेच काय जी बी अपॉन जी ए काय मिळेल आपल्याला 1/4 टाइम एम बी अपॉन एम ए. ओके, पण आपल्याला फाइंड काय करायचं आहे, मास फाइंड करायचं आहे, मास ऑफ प्लॅनेट बी. बघा आता काय मिळेल आपल्याला, मास ऑफ प्लॅनेट बी जी बी अपॉन जी ए 1/2 इज इक्वल टू एम बी अपॉन एम ए इंटू 1/4. आता इथे 2 1 जा 2, 2 2 जा 4, कॅन्सल. राहिलं काय फक्त आता, दिस इम्प्लाइज एम बी इज इक्वल टू ट्वाइस एम ए. हे झालं आपला आन्सर. एकदम इझी आहे. म्हणजे काय, जो काय आपला सेकंड प्लॅनेट आहे बी प्लॅनेट, त्याचं मास हे प्लॅनेट ए पेक्षा डबल जर असेल तर त्याचं ग्रॅव्हिटेशन ए पेक्षा हाफ असेल, ए च्या हाफ असेल. ओके, समजला असेल प्रॉब्लेम. इझी आहे एकदम. त्याच्यानंतर बघा थर्ड प्रॉब्लेम आहे, द मास अँड वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन अर्थ आर 5. मास अँड वेट ऑफ अन ऑब्जेक्ट म्हणजे एम काय दिलं आपल्याला 5 kg अँड वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन अर्थ, वेट चेंज होतं तर वेट ऑन अर्थ काय दिलंय 49 न्यूटन. व्हॉट विल बी देअर व्हॅल्यूज ऑन मून. आता खाली काय दिलंय बघा, ॲझ्युम दॅट द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून इज 1/6 ऑफ द दॅट ऑन द अर्थ. अर्थच्या 1/6 टाइम
हे ग्रॅव्हिटेशन मून वरती असतं म्हणून आपण 1/6 घेतलं. म्हणजेच काय, G ऑन मून इज इक्वल टू 1/6 G ऑन अर्थ. म्हणजेच काय, Gm अपॉन Ge इज इक्वल टू काय मिळेल मला, 1/6. ओके. तर फाइंड काय करायचं आपल्याला, व्हॉट विल बी द देअर व्हॅल्यूज ऑन द मून. त्याच्या व्हॅल्यू मून वरती काय असतील ते बघायचे आपल्याला. एक आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, तो सांगतो मी तुम्हाला. W इज इक्वल टू mg किंवा F इज इक्वल टू mg, त्यालाच आपण वेट म्हणतो. तर काय होईल, वेट ऑन अर्थ टू द वेट ऑन मून इज इक्वल टू mg, म्हणजे काय, मास ऑन अर्थ, ओके, इंटू ग्रॅव्हिटेशन ऑन अर्थ, Ge म्हणतो आपण त्याला, आणि मास ऑन मून ते सारखंच असणार आहे, इंटू ग्रॅव्हिटेशन ऑन मून. इथपर्यंत कळलं असेल. तर काय होईल, वेट ऑन मून अर्थ आणि वेट ऑन मून इज इक्वल टू मास ऑन अर्थ, ते दो मास ऑन मून इज इक्वल टू मास ऑन अर्थ, म्हणजे सारखंच येते, हे दोघं कॅन्सल. ओके. राहिलं काय, Ge अपॉन Gm. आता Ge अपॉन Gm काय मिळेल मला, 6. ओके. Ge अपॉन Gm काय मिळेल, 6. रिव्हर्स होऊन जाईल त्याचा. म्हणजेच काय, वेट ऑन मून काय असेल, इज इक्वल टू 1/6 टाइम वेट ऑन अर्थ. आता वेट ऑन अर्थ किती आपल्याकडे, इज इक्वल टू, दिस इम्प्लाइज वेट ऑन मून इज इक्वल टू 1/6 इंटू 49. म्हणजेच काय, वेट ऑन मून इज इक्वल टू 6 8 जार 48, 8 पॉइंट, आणि किती उरले, 6 1 जार 6, परत 6 6 मीन्स 8.16 न्यूटन मिळेल ते आपल्याला जवळजवळ. ओके. कळलं असेल. काय करायचं, फक्त मास ऑन अर्थ 5 किलोग्रॅम, मासचं चेंज होतच नाही कुठे, मून असेल किंवा अर्थ असेल. मग त्याच्यानंतर मास ऑन अर्थ 5 किलोग्रॅम, वेट ऑन अर्थ 49 न्यूटन. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशन ऑफ मून इज 1/6 टाइम द ग्रॅव्हिटेशन ऑफ अर्थ, हे तर माहिती आपल्याला. आता Gm अपॉन G इज इक्वल टू 1/6. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे वेट इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटेशन. त्याच्यानंतर एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याच्यानंतर हा रेशो घेतला आपण, बट m इज इक्वल टू mm, मास डज नॉट चेंज. ओके. त्याच्यानंतर काय मिळेल आपल्याला, W अपॉन Wm इज इक्वल टू काय मिळाला, 6. पण आपल्याला पाहिजे आहे Wm, आणि W ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 49. मग काय होईल, तो तिकडे जाऊन त्याला इकडे येऊन याला त्याला डिवाइड होईल. झालं 1/6 W, म्हणजेच काय 1/6 इंटू 49, Wm इज इक्वल टू 8 न्यूटन. ओके. कळलं असेल. ओके.